रोहित शर्मा निवृत्त होणार. बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट. रोहित शर्मा निवृत्ती होणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मात आहे. तो दावा करण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याच्या या खराब फॉर्ममुळे त्याच्या निवृत्तीबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता खुद्द बीसीसीआयला याबाबत हस्तक्षेप करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने अशा अफवांचे खंडन केले आहे. मात्र मेलबर्न कसोटीत अपयशी ठरल्यास रोहितच्या कारकिर्दीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. रोहित शर्माच्या निवृत्तीसंदर्भात इन्सायडर रिपोर्टशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की रोहितसोबत सध्या निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व निराधार अफवा आहेत आणि आम्ही अफवावर भाष्य करत नाही. अशा अफवा ऐकण्याची ही पहिलीच वेळ नाही. तो कठीण काळातून जात आहे, पण त्याने निवृत्ती घ्यायची की नाही हे त्याच्यावर अवलंबून आहे. आम्ही रोहितकडून याबद्दल काहीही ऐकले नाही. आम्ही सध्या मेलबर्न कसोटीत खेळत आहोत आणि आमचे लक्ष हा सामना जिंकण्याचा आहे. तर अजित आगरकर रोहित शर्माची चर्चा करणार आहे. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या अफवा पसरत आहेत. आता भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच रोहितसोबत त्याच्या भविष्याबाबत बैठक घेणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र मेलबर्न कसोटीनंतर रोहित निवृत्ती घेणार नाही अशी आशाही काही जण व्यक्त करत आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका असेल की नाही हे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील त्याच्या कामगिरीवर ठरणार असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर रोहित शर्मा सध्या खूप खराब फॉर्ममध्ये जात आहे. त्याने लास्टच्या 10 डावामध्ये 3, 10, 6, 3, 11, 18, 8, 0, 52 आणि 2 धावा केलेल्या आहेत. तर रोहित शर्मा रिटायर होतो का नाही? तर मित्रांनो, आपणास काय वाटते? रोहित शर्माने रिटायरमेंट घ्यावी, युवा प्लेयर्सना संधी द्यावी का रोहित शर्माने आणखी 1-2 वर्षे खेळावी? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.